शिवाल भाऊ काय म्हणते ते सांगून राहिला का नाही सांगून राहिला नाव? हा नाही तर मग कसं जत्रा जमा करतो मी आता इथं कुठं थांबता? निळी थैली बी आहे, गाडी आहे त्याची, सगळं आपल्या हातात आहे आता. दणके देणं आहे काय जे काय करायचं ते आत्ताच सांगा तुम्ही. देऊ का लोकायला आवाज? नाही नाही गडबड करूच नका आता. 5 मिनिटात सबूर ठेवा फक्त आता. 5 मिनिटांनी आपल्याला खरं नाव समजणार आहे कोण होय चकवा. याच्याजवळ थैली आली कशी, कोण दिली त्याले, सगळं डिटेल मी लिहून देणार आहो म्हणे. आतापर्यंत करे ते जरा असं मला माहित नाही. पण माझ्या हिसका पाहिला त्यानं, त्याला वाटलं आता काही खरं नाही. सांगून राहिला ते फक्त 5 मिनिटं थांबा. पण तरी म्हणतो शिवलाल भाऊ मी कसं म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही जास्त. त्याचा कागद घेतल्यानंतर पहिले नाव गाव बा कोणाचं नाव लिहिते काय लिहिते, नंतर त्याला इथं हजर करा. त्याला हजर केल्यानंतर त्याच्या समक्ष हे होय का असं झालं का तरच त्याला सोडा. नाही तर तुम्ही कसं घेऊन घेसान कागद आणि देसान त्याला हकलू काही नाव लिहून टाका त्याला. होत ना मला माहित आहे ते चलाकी करू शकते. देतो बा नाव लिहून फक्त बाहेर निघेपर्यंत, जोपर्यंत सोक्षमोक्ष होत नाही ज्याचं बी त्यानं नाव लिहिलं त्याला इथं समोर हजर करायचं, समोरासमोर बसवायचं. चल सांग आता काय तेच म्हणलं जरा सावधानतेनं हुशारीनं काम घे तू. नाही तर मग कसं वाचत ते का बाहेर निघाला ना आपल्या सुचू देणार नाही. पूर्ण सोक्षमोक्ष झाल्याशिवाय त्याला इथून हलू द्यायचं नाही. नाही आतापर्यंत झाल्या गलती आपल्या, पण यावेळेस गलती होणार नाही आता. काशीनाथ फक्त ते थैली जी आहे का नाही बरोबर सांभाळून ठेवा. ताच जवळ ठेवायची, ते तुझी जबाबदारी आहे ती. नाही तर मग कसं ते का गेली का नाही आपल्याला कोणताच पुरावा नाही. मग कोणती थैली काय थैली हातावर करतील ते. म्हणून म्हणलं थैली अजिबात कुठे जाता कामा नाही आता. सगळं हातात आहे आपल्या आता. बिलकुल आपल्याला फक्त त्याचं कसं भांडवल करायचं हे पाच आहे आता. थांबा तुम्ही इथं आता. मी पाहतो काय गडबडतो अजून. त्याचं लिहिणं झालं का नाही झालं लिहून देतो म्हणते ते. नाही थैलीची काळजीच करू नका. मी हा ना आता अंडरमध्ये आहे ना, बस झालं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याचं काय आहे निर्णय लावा त्याचा लवकर. उतरणं खाली उतरणं वर खाली बसला ये वट्यावर बसू आपण आता. तोपर्यंत आता समजतेस काय काय नाही तर ये इकडे खाली. चांगलीच टाईट दिसून राहिली म्हणले का थैली तर बाबा धोकाच्या मदत आहे. थांबा तुम्ही जरा 5 मिनिटात तुमचा कार्यक्रम करणार आम्ही. थांबा आता शेजार भोले टच मारून द्यायला असं आहे बा. आला का फोन झुंबर काय म्हणते पोझिशन? तर टाईट आहे बा त्याची. पण काय तर कशा ते बबड्याला कसं तिथेच बसेल आहे ते थैली त्याच्या मदत आहे दोघांच्या. रात्री काय चालू आहे काय माहिती. शिवल्या त्याचं काहीतरी आवाज येत जायचा. काय करावं आता कसं करायचं? म्हणजे सिक्युरिटी चांगलीच टाईट दिसून राहिली नाही का. तर आता मी काय म्हणतो आपल्याला लय सावधानतेनं काम घ्यायला लागते झुमऱ्या. कसं याच्यातनी जर का आपण गलती केली का नाही आपण का दिसलो त्याले या दोघा तिघापैकी तर हे 100% आपल्यावर येणार आहे. मग यानं बा आम्हाला मारायचं नाही सोडलं इतक्यापर्यंत पोहोचले बा हे. तर आता आपल्याला काय करावं लागन, आपल्याला पाहिजे पोते 2-3 पोते घेऊन येतो माघरचे. म्हणजे कसं यायच्या डोक्यात टाकले की तुम्ही दोघं जण समा या दोघायले मी अंदर धसतो दरवाजा उघडून त्याला बाहेर काढतो. लाईन गेलेली असते गोंधळ होऊन जाते पटकन. तर आता तू जाय माघरी आणि पटकन पोते घेऊन ये. बरोबर किती 2-3 घेऊन येतो मग नाही का. बरोबर ठीक आहे ना ते अंदरच्या खोलीत आहे ना. आहे ते अंदर आहे तर मावशील मागून घेऊन ये लवकर. 2-3 एकशील का त्याचा काय असते विषय. फक्त लवकर आहे पटकन. काऊन की मारते इकडून फालतू लाईन बंद करायचा घोर वाजा त्याला एक फोन मारा लागते. ते आहे नाही का. हो त्याला फोन मारा पहिले. बरं थांबा 2 मिनिटं. हो मी आलोच नाही लवकरच आलो बातच. भानू तू इकडे तिकडे जरा चौफेर लक्ष ठेव काय. मी बात फोन लावतो मारतेले. त्याला म्हणतो थांब जरासा. शांताराम पोचलो म्हणलं डीपी पशी आलो आता. काय करू सांगा आता. करू बंद ते मारते थांब जरासा गडबड नको करू जास्त. मी तुला फोन करीन तरीच तू लाईन बंद कर. तोपर्यंत करू नको नाही तर राहायचं सगळं व्हायचं ना आधीच लोक जमा व्हायचे तिथं. गडबड करू नको थांब जरासा. तर अजून काहीच नाही का आतापर्यंत काय केलं मग. लवकर जाण लवकर फटाफट निपटा दे ना. ते त्याला पोते आणायला पाठवले मी झुमरेले. कारण की ते दोघं जण आहे ना काशान ते बबण्या. त्याच्या कसं डोक्यात पोते टाकले. दोघं जण हे सांभाळते. मग मी अंदर त्याला सोडतो. तोपर्यंत काम होऊन जाते. 5 मिनिटाचंच काम आहे फक्त. तू 5 मिनिटं लाईन बरोबर बंद ठेवतो काय. 5 मिनिटानंतर सुरू करून देतो. बरं ठीक आहे मग होईल ना तुमच्या तिघात ॲडजस्टमेंट होईल ना. नाही तर मग कसं मी आलो असतो. काही अडचण येईन तर करा. हे तर जसं काय एखादा पहिलवान समजते. अरे तसं नाही ना मारती. आम्ही तिघं असतो तिकडे. तू तिकडचं लाईनच पाय. जास्त टाईम लाईन बंद करणं बरोबर नसते. ते ओळखते लोक मग. सरी जत्रा बाहेर यायची लाईन गेली मग आता सर गोंधळ व्हायचा. सटकन हे आपल्याला पटकन निपटून आहे. तू तिथंच थांब. तू इकडे येऊ नको. फालतू मार खाशी ना तिथंच थांब. बरं पहा मग जर आवरले नाही तर मला फोन करा काय. ठीक आहे ठेवतो फोन. शतामावशी आहे का घरी? शतामावशी अरे बाबा तिथेच थांब म्हणलं पाय पुसते. ते कसं धसं जात घरात नाही. काय होतं ते घरी नाही म्हणलं. ना ते बाहेरच आहे तर त्यालाच विचारून आलो मी. ते आपलं अंदर खोलीत नाही म्हणे. एक बारदाऱ्याचा गठ्ठा बांधलेला आहे म्हणे सुती मोत्याचा. त्यातले 2 मोती द्या बरं. 2-3 समजा 3-4 दिले चालते. अजून काय पाहिजे पोती बाबा एवढे मोठे काय काम काय म्हणलं. काय पाहिजे बरं पोते काय सांगा. पाय पुसाले नाही का. पाय पुसाले घरी पोतीच नाही तर काय करा. शांतरा भाऊ मध्ये जाय म्हणे घेऊन ये म्हणे आपल्या इच्छे त्याचं काय असते म्हणे घेऊन ये म्हणे 2-3. बरोबर म्हणलं काढू का मी जाऊ का. तिथून ढोंगरीपणा करते तर त्याला काय एक पोतं जमा करायला लागते आम्हाला. सोयाबीनची हप्ती सापडत नाही पोती. मग 40-40 रुपयाला पोतं आणि पाय पुसायला चालला मोठा. मी म्हणलं इथून काही नाही पोते किती नाही आमची इथं. ते 2 पोते काढले आमच्या घरी. मग काय पाय पुसायला का पोते आमचे. तर शांतरा भाऊ म्हणे ना म्हणे घेऊन जाय म्हणे. म्हणून त्याला विचारून आलो लागत फोन करा तुम्ही. विचारून घ्या का खोटं नाही बोलू राहिलो. नको सांगू काही फोन नको लो. तिथून मोठेपणा करायला त्याला काय जाते. मग एक पोते पडते आम्हाला. मग 40 रुपयाचा पोत आहे. पोतं पुसायला पाय पुसायला नाही ती. मग विकत घ्या ना एखादं गरज असेल तर. विकत नाही घेतात का तुम्हाला. काय बोला होता म्हणजे शांतरा भाऊ आहे काही किंमत घरात नाही. कवडीची किंमत नाही तिकडे गावात सांगते मोठं. बरं मग देता का मग कसं करा मग द्या ना मग तेवढं सांगून द्या शांतरा भाऊले. फोन करा म्हणलं ना रे. सांगितलं तुला पोती किती काही नाही म्हणलं. मी बांधून घेऊन ठेवायला म्हणलं ते व्यवस्थित. मग सोयाबीनची हप्ती पाहिजे आम्हाला.
मी फालतू टाइमपास करायला. बरं ठीक आहे बा, जाऊ दे नका देऊ. दुसरीकडे पाला बा, घरीच झाला बा. जाऊ दे जाऊ दे. चाललं मोठं पाय पुसायला पाहिजे म्हणजे पोते. मग घरचे काढा ना, घरचे नाही काढतील. आता काहीच नाही दौडीने पाहिलं ना म्या. मग काय तुम्ही 4 पोया दाबले, म्या 4 दाबले. आता कोणतं काय राहिलं? हाय ते भाजी पिऊन घ्या, जाऊ दे. आता कुठं काय म्हणजे सरस सपा झालं का? काहीच नाही का? याच्यासाठी एखादी पोळी तर ठेवा लागत होती का? बरं जाऊ दे. हे बा लोणचं गिंचं पायावर जरा असेल तर काही जरा आंबट जरा खाले. काही का वड्याची भाजी काही मजा नाही आली. आता जाय बरं. हो पाय ते अजून लाईन काही जाऊन नाही राहिले. आता काही लाईन बंद करतील काय करते. जीवन घेतलेलं बरं. आता काही जेवायला भेटेन काही नाही. आणते हो लोणचं गिंचं पाय काही सापडून भरण्या गिरण्या काही. शोध जरा. झाला का लिहिणं? झालं का म्हणलं? झालं का लिहिणं? कोण लिहिणार आहे इकडे? खायचं पडलं माणसाले. हो ना चालूच आहे ना भाऊ. आता कसं लिहा नाही लागत का? हो का इतकं फास्ट होत असते का? मग काय निबंध लिहून राहिले? हो पटकन लिहा ते लवकर. काय तर नाव सांगा कोण आहे तर. हो पण ते कसं पूर्णच लिहा लागते ना. हो कसं झालं काय घडलं स्टेप बाय स्टेप लिहिणं सुरू आहे. म्हणजे कसं कोणी याच्यातून हुकायलाच नको. तुम्ही गडबड करू नका. आता पूर्ण डिटेल देऊन राहिलो ना. आता तुम्ही काय गडबड करता? हो पण आम्हाला टाइम नाही का? फालतू लोक जमा व्हायचे तर मग अजून तुमचा गोंधळ होईल, आमचा होईल. लवकरात लवकर लिहा लवकर. हो लिहितो. हो ना. हे लईन जायची वाट पोरालो. हे लईन बनणे करू राहिले. भाच्या फोन लाव बरं. दे रे शांताराम घनघणीर फोन लाव. लावतो. लिहा लवकर. टाइम नका करू जास्त. हो ना लिहूनच राहिलो भाऊ. लिहितो. लाव ना फोन. लाव ना. बोंबलो देन तिकडे ते. लाव आपलं फोन लाव. हे झुमऱ्याने येऊ राहिलं. हॅलो. बोला. काय म्हणता? आता काय पोझिशन आहे? काय पोझिशन आहे इकडे? म्हणलं जीव चालला ना आमचा. तुम्ही लईन गमावता. काही 5 मिनिटात लईन जाते आणि 5 मिनिटात लईन जाते. काही जाते लईन. इकडे म्हणलं का निबंध लिहू का मी इथं? काय करू म्हणलं लवकरात लवकर फटकन करा. काय तर ते टोयगोट्या 10 खेप येऊन राहिला ना. झालं का लिहिणं? चटकन करा ना बंद. हो ना, आम्हाला कसं सगळं पाहा लागते ना भाऊ. ते आता ते बाहेर 2 जण उभे आहेत. त्याला आम्ही जर दिसलो तर आमच्या अंगावर नाही येईन का ते प्रकार? त्याचे कसे म्हणजे डोळे झापा लागतात ना. त्याच्या अंगावर काहीतरी पोतं म्हणा, काहीतरी घोंगडं टाका लागेल का नाही. तर आम्हाला अंदर घुसता येईल. मी अंदर घुसणार आहोत. ते 2 जण त्याचं काम करणार आहे. म्हणून पोते आणायला गेला एक माणूस आमचा. पोते आणायचे आहे तर येऊन राहिला ते. त्याला दिवसच निघते वाटते मग. अरे लवकर करा ना मग. काय करायचं ते 2 पोते नाही सापडत का लवकर? इतका टाइम लागते का? धरा ना म्हणा उचलणं कुठचे घरचे घेऊन ये म्हणा सटकन. बसले आपली इकडे झामझाम करून राहिले. हे इकडे घाई करून राहिलेत ना मले. मग किती रोखली माहिती कुठं रोख ॲडजस्टमेंट करा. ना करूनच राहिला ना. बस आला सर येण्यातच आहे ते. बस 2 मिनिटं आहे. गडबड करू नका. सगळी सेटिंग लावलेली आहे. हो लाईन बंद करणार आमचा तिथं पोहोचलेला आहे. बस आम्ही आलो की बस तुम्ही फक्त दरवाजा उघडला की पटकन निघायची करा. चाबी हातातच ठेवा गाडीची. असं नाही ना हो. जीवन खाऊन तयार हो ना आम्ही. मग काय तर ते फक्त लाईन जायची देर आहे आम्हाला. हो याले तर अंदरे ढकलून देतो मी. मग यालेच कोंडून बाहेर निघणार हो. तुम्ही फक्त लवकर लाईन बंद करा बस. बाकी काहीच करू नका. बरोबर. बस 5 मिनिटात. हो 5 मिनिटं लयच 5 मिनिटं. हो ठीक आहे. काळजी करू नका. तर ठीक आहे करा लवकर करा. लय टाईम नको करू. ठेवतो फोन. शांताराम भाऊ बाहेरच आहे फक्त गोष्टी. मग काय तर घरी काहीच चालत आहे. बोला काय म्हणता म्हणलं. काय काही येऊन राहिला म्हणलं तू. 2 पोते आणायला तुला इतका टाइम लागते का? दिवस निघन ना अशानं. काही येऊन राहिला तू. 2 पोते नाही आणणं होत राहायचं म्हणजे काय करून राहिला तू? नाही ना दिले नाही शांता मावशीनं. तुमच्या घरात काहीच किंमत नाही ना. मग मी आला बा शांताराम भाऊ सांगितले बा. पहिले तर नाही म्हणे काय माझ्या म्हणे असं तसं 40 रुपयाच पोत आहे म्हणे. तुम्हाला काय पडलं म्हणजे त्याचं? त्याला म्हणे पाय पुसायला पोते नेतात असं करता. आम्हाला इकडे सोयाबीन जास्त कमी पडते. आम्हाला माहिती काय बोलावतं का? तू काही असं कारण सांगत असते का पाय पुसायला नेहन ते? स्ट्रॉंग पाहिजे ना. पासवर्ड कसा स्ट्रॉंग पाहिजे असते. मी काय म्हणतो तू असं कर आता. तू सध्या उभा कुठं आहे तू सध्या? मी इथं लक्ष्मीच्या घरापाशी आलो. आता घरी चाललो तुम्ही. घरी पाहत होते एखादा पोत आहे का इकडे तिकडे. नाही हे बा घरी जाऊच नको बाबा. घरी आहे बा तू बुडी म्हणलं अजून कसं घर अंगावर घेऊन अजून कलोय. हे बा त्यापेक्षा तू काय कर. कुठं लक्ष्मीच्या घरापाशी आहे ना. ते पाय पुसायला टाकेलच असं त्यानं पोतं घेते एखादं. कोणाच्या घरापुढे कसं पाणी आलं की टाकेलच ते. पायऱ्या गिऱ्यावर अंदरे वसरीच्या आंधी लवकर उचलते सटकन घेऊन येते. जास्त टाइम पास करू नको. कोणी मागतल्याने देत नसते. उचललं आपलं निघालं. अरे बाबा हो रे शांताराम भाऊ. तुमचं रे कसं भरगवळे हा का तुम्ही? तुम्हाला कसं समजते पोत आहे म्हणून टाकेल. हो हे लक्ष्मीच्या घरापुढे आहे रे पोतं टाकेल. घेऊ का ते मग? उचल ते चायचोय पाय फटकन उचल. आणि एखादं अजून दुसऱ्याच्या घरापुढचं उचल लवकर. लवकर घेऊन लवकर टाइमपास नको करू. ते इकडे मामा भांजे फोन करू राहिला मला. बरोबर पाहतो मी. लक्ष्मीची गाडी आली रे बहुतेक आला वाटते ते नाही का. पाहतो मी चायसो पाहतो घेतो मी. पाहतो एक तर आहेच इथं. एक अजून पुढचं पाहतो. ठीक आहे आलोच मी 2 मिनिटात. तेच म्हणा ना. अशा टाइमला कसं पाहिलं नाही पाहिजे कोणाचं काय. सटकन उचल निघालं. लवकर या गडबड कर पटकन. शांताराम भाऊ आलो बोलले पोती घेऊन कोणाच्या काय सांगा. चल लवकर चल झुमर भाऊ चल लवकर चल.
अरे चंद्र भाऊ कुठं करायला तुम्ही हे आलं मग एक लक्षात एक आणलं आणि एक म्हणलं हे दुसऱ्याच आहे घ्या लवकर चला चला. झालं ना दात काढणं बस करा आता तुम्ही उशीर होऊन राहिला इकडे. आता हे बा 2 पोते आहे तुमच्यापाशी. तुम्ही दोघं जण बबन्यान काशा कवर करा. हा हो मला जराशी कवर भेटले की मी अंदर घुसतो शिवलालच्या. बरोबर त्या मामाले कडी उघडली की बस ते निघते बाहेर आहे. हा मग बाकीचं पाय देते काय हा चला मग निघा आता लवकर. मारतील फोन लवकर मग. त्याला फोन करा 2 मिनिटात लाईन फोन करा आता हो चला लवकर. काय मला अध्यक्ष सांगा झालं का नाही क्लिअर मॅटर दे त्यांना नाव दिलं का नाही लिहून. झालं आलं बस आता आयरी आलेला आहे. बस 1 मिनिटाचं काम आहे फक्त. तुम्ही काय करा फक्त ते गाडी आहे ना हो ती घ्या ना लावून घेऊन घ्या ना ते सगळं काय ते म्हणतात ती गाडी गिडी साईडला लावा तिकडे आणि ते थैली गिरी गाडीतच ठेवून द्या. फालतू मिरो मारो करू नका इकडे तिकडे. आणि लवकर म्हणलं इथं वट्यापाशी हजर राहा तुम्ही. बस आता 2 मिनिटात तिथे लिहून तयार आहे त्याचा आता झाला. आता बस ते म्हणे 1 मिनिटात देतो म्हणे. काय ना गाडी काय बिघडून काय राहिली ठेवली तर काय होती ना मनामधात ठेवू नको. अजून कोणी आज भस्कन बाजून ठेव तिकडे आपल्या गाडीच्या मागे ठेवते. मग आता अडचण होऊन राहिली ते मनामधात. आता कोणाचं नाव जाहीर होते कोणाचं काय होते आता समजते ना. होय लवकर ते बाजून ठेवते गाडी गिडी इथं नको ठेवू. ठीक आहे हो बरं झालं त्या गाडीची चाबी आहे आता थैली अंदर ठेवू का मग. पुन्हा इथं तिथं आता मिरवल्यापेक्षा अंदर ठेवून देते गाडीतनी आणि गाडी बाजूला अशी साईडला आपल्या. आणि इथं हजर राहा बिलकुल. मी आवाज देतो तुम्हाला 2 मिनिटात. बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही गाडी बाजूला लावून देतो. चला पहा तुम्ही लवकर काढा ते कागद काढ म्हणा लवकर. हॅलो हां बोला हां काय करू का बंद करू. बस हे बा मारती बरोबर घड्याळ लावून 2 मिनिटांना बंद करतो काय. हो बस आम्ही निघालो आता पोती आले सगळं व्यवस्था झालेली आहे आता. हो बिलकुल आक्रमण. हो 2 मिनिटांना बरोबर करेक्ट. हो ठीक आहे मग ठेव फोन. डन हो जा तुम्ही लवकर निघा. जमलं बघून राहता तिकडे दिली गाडी लावून एका साईडला जाय तिकडे लगायची. आता यायचं काय होते काय नाही आता पाहू ना पुढे काय होते ते. चला आता बसू तिथं. अरे बाबा रे का गाडी नेली गाडी नाही द्यायची म्हटलं का रे 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 झाला धिंगाणा. चल बा याला काढू शिवलेले. अरे उघडा लवकर उघडा. अरे अबे कशा बाबा उघडा लवकर उघडा पैसे नाही अबे उघडा लवकर. हो ना येऊन राहिलं ना हेसकत येऊन राहिलं कसं बी. हो ना हेच नाही गेला त्यानं जिथं तिथं हाणला त्यानं पुरा कमळच गेलं रे. उघडतो थांबा जराशे. काय इतका टाकते का कुठे गेले ते कुठे पळायला का म्हणलं कुठे पळायला ते चाल ना लवकर पाहायला ना. काय पाहिजे पळायला ते गाडीच कुठे त्याची गाडी घेऊन पळायला ते मग काय राहिला आता काय राहिलं हवेला का कसं काय करू राहिलं तुम्ही. तुमच्या ताब्यात होती ना गाडी ते थैली. अरे आता आम्ही काय करणार आहोत तुम्ही इकून त्याला सुटकं कसं काय दिलं. ते सटकले आमच्या तोंडात त्याने पोते घातले बाहेर काढेच नाही ते मग दणके दिले निघून गेले मग आम्ही काय करू. अरे बापरे काय का माणसा अभि तुम्ही लईन न केला रे सत्याना सगळा. हो ना लईन गेली की ते दरवाजा फाटकन उघडला माझ्या 2 गचाळ पकडून अंदर घातलं का त्याने आम्हाला दोघाली. पण आता कोण होतं काय होतं दिसे नाही काहीच नाही. हो ना पळायला बनले का नाही रे पळायला का गाडी घेऊन पळायला का. राजा तो तू सटकूनच नाही द्यायला लागत ना. तिथं आले राजा आम्हाला किती मारत आहे ना पोते घालून दिले राजा आमच्या तोंडात नाही काय दम नाही घेत आहे. मरता वाचलो राजा आम्ही. इथंच गोष्टी करता तुम्ही का पाहता मला जा लवकर अजून असं ना ते आता रस्ते सुद्धा आहेत का जा लवकर सापडले ते थैली गेली कुठे आहे. तुम्ही म्हणे ते गाडी तिकडे ठेवा ते थैली ती गाडी ती चाबी तिथंच होती ते चाबी लावून पळायला येते. आता आम्हाला काय माहित आता पैसे म्हणून तुम्ही म्हणे बाबा टेन्शन आहे लिहून देते लेखी आहे आम्हाला काय माहित असं होईल म्हणून. जाऊ दे आता आपण असं काय माहिती बा लईन जाते म्हणून इतक्या झटक्याने काय दरवाजा उघडते म्हणून मला झटकन उघडलं फटकन लोटलं काय अंदर मलाच घेतलं कोंडून. चला पाहू त्याला चला कुठं असं आसपास चला. जमला का ताल बसला का म्हणून सगळं पळायला का मामा किंवा पळायला पळायला त्याचा विषय नाही आहे. फक्त लवकर निघा तुम्ही अलग अलग रस्त्याने पळा. पोलीस कुठं नाही सकाळी करू याच्या गोष्टी आता लवकर चला आपापल्या घराकडे पळा लवकर पळा. खराब काम झाला कधीला म्हणजे काय सांगा राजा लोक म्हणून हात जोडायला का इतक्यापर्यंत नाही उतरायला पाहिजे लोकांना. झाला कठीण काम झालं आपल्या रामपूरच्या लोकांचं कठीण म्हणजे एकदम कठीण. हो ना पण काय झालं काय नेमकं असं म्हणजे इतके चिडाले काय झालं काय कारण कोणतं आहे काय सांगता. आताची घटना 10 मिनिटं आधीची घटना आहे. हो जास्त टाइम नाही झाला ना. मग मी आलो गाडी उभी केली अंदर घरात गेलो हातपाय तोंड धुतले मी आणलं जेवायला बसा लाईन गेली बसकन. आता बाहेर आलो तर पाहतो त्याचं पोतं काय आता सांगा पोतं न्यायची गोष्ट आहे का. हे पोतं राजा हायस केवढं 20-30 रुपयाचं पोतं पाय पुसासाठी मग स्वतः इकत आणायचं लोकांच्या घरापुढचे न्यायचे का शोभते का म्हणलं लोकांना कोण होईन येणार किती म्हणजे किती खालच्या लेवलवर गेले लोक.
अरे बाबा तू गेलं का तेच तर म्हणलं मी तेच पाहून राहिलं कोण लांबलं बा कोण पाहायला घेऊन माझ्या चक्कीपुरचं पोतं नाही राजा पायपुसाचा घरून मी तिथं नेऊन टाकलं होतं ना मॅमला लोक येते जाते खराब होते बा आपली चक्की होतं का तिथं लांबलं राजा सांगा आता काय करा इतकंपर्यंत लय झालं पण आता कोण नसन नाही का जाऊ दे काय पोत्यान काय 20-40 रुपयात पोतं नाही राजा जाऊ दे लक्ष्मण काय त्याचा मोठा विषय तसं नसतं ना आता पोतेऊन गेला उद्या जर समजा गाडी लांबली कोण जबाबदार राहील त्याला नाही आता हे मला CCTV बसवाच लागते बा मग काय हे कठीण काम झालंय मग काय राजा पोते लांबते म्हणजे काय होय बरोबर आहे ती गोष्ट खरीच आहे म्हणा नाही का आज समजा पोतेऊन गेली उद्या जर समजा गाडीच नेली काय करावं नाही का पण 60-70 हजार चांगले असे कॅमेरे बसू चारी बाजून नाही का जाऊ तिकडे 20 रुपयात पोतं नाही कर बा तेवढं चला कधी पाहिजे चला घराकडे कुठे हिंटा आता जाऊ दे नेऊ द्यायला काय हो पत्न भोगाच लागेल त्याला आज ना उद्या भोगाच लागेल काऊन की लोकांच्या घरापुढचे पोते नेणं म्हणजे काय एवढं आहे का लेका मला भरशील मला भरा लागेल मला तुला आयुष्यात नाही तुला कुठं सोडणार नाही मला देव इथंच भरा लागते इथंच करावं लागते जाऊ दे चला घराकडे पण कसा विषय खराब झाला पण आता नाही का लोकांच्या नीताला खराब झाला पोते लांबल्यापासून खराब वाटवायला माणसाले जाऊ दे नेऊ द्या बा ने म्हणा जा गेले रे शिवल्या गेले जाऊ दे ये वापस आता लोक राहिले का ते मग काय ये इकडे काय आले का बाबा तोंडचा घास गेला बेले का पयाले ना पण ते सगळं ताजन होकलं गड्या शिवला मग काय तो अंदरून त्याला सुटूच नाही द्यायला पाहिजे तिथून ते सुटकले इकडे त्याने आमचं काम केलं पयाले तर ते कोणा पण असं वाटलंच नाही इतक्या हातच्या लागून फटाफट काम करतील म्हणून ते 10 सेकंदात लाईन गेल्याबरोबर त्यानं म्हणजे समजून दिलं नाही मला डायरेक्ट बिलकुल लोटलाट करून अंदर लोटलं त्यानं मग दरवाजा ओळवाळ करून पयाले बी ते मग तुम्ही तिकडे म्हणता ती गाडी नेली काय का माणसा तुम्ही दोघं असून तुम्हाला समजलं नाही दोघंच होते ना असते ना पण आम्ही गप्पल तिथं होणार बा आम्हाला काय माहिती कोणते पोते घेऊन राहिले म्हणून गटकन आमच्या तोंडात दिल टाकून दिशे नाही काही नाही काहीच नाही मग आम्हाला असं धरून ठेवलं गचाडाचा दम घुटला होता आमचा मग आम्हाला आमचं माहीत मग पयाले पाहिजे हो काय करावं मग हो पाहू दे पण आपल्याला माहिती झालं का नाही थैली त्याच्या पैसे आहे 100% आपण आता काय करू पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन टाकू जाय तिकडे हे थैली यायच्या घरी आली कशी बा असं रिपोर्ट देऊन द्या तुम्ही आमचे पैसे येईनच नेले ना पण ते काय एवढे बेवकूफ नाही ना आता थैली पेटून देते ते काय थैली ठेवते ते मग आता ते कसे बी त्याला ध्यानी म्हणणं होतं म्हणून ते थैली घेऊन आले ते मग आता त्याच्या लक्षात आला थैली आता पेटून देते ते मग झालं ते आता आपल्याला काही सबूत नाही पुरावा नाही काहीच नाही गेले आपले ते 6:30 जाऊ देते विषय सोडा आता काय करता सोडता म्हणता पहा ना जमन काही ना काही अजून पहा ना काही जमत असेल तर तिने आता बोलू नको तू थैलीला काय समजत नाही तुम्हाला बोलून राहिले फालतू आता काय करा काय नाही काही करा नाही लागत आता विषय बंद झाला ते आता मग काय चला घराकडे मी जेवण करतो भूक लागली मला चला काय भूक लागली का नाही बरं जाऊ दे बाबा काय जे व्हायचं ते होतच असते नाही का जाऊ दे तिकडे आता काय 6:30 आता एरी गेलेच होते असं वाटलं बा आली अपेक्षा होती पण गेले ते शेवटी जाऊ दे नाही का चला घराकडे सापडले का म्हणलं ते काही लागलं पता की कुठं काय समजलं ते काय हाती लागते गेले ते इथून आता घरातून जर पोहू शकतात तिकडे रस्त्याने सापडते का ती जाऊ दे चल वाढ बरं जेवायला वाढ भूक लागली मला आता काय डोकं क्रॅक झालं मारा दिवसभराचं आण ताट आण लवकर काहीच नाही ठेवलंय ना दवडी पुरी काम केली म्हणलं काहीच नाही भाजी नाही काहीच नाही गंजात भाजी पिले काय बोलून राहिली काय जेवण करून गेले का ते जेवण कोणी नाही ठेवला चतकोर पोळी नाही ठेवली म्हणलं दवडीत कमीत कमी तेवढा एखादा घास तर ठेवायला पाहिजे ना ते नाही ठेवला त्यानं बसा तिथं अंदर बसा मी आणतो काही ना काही करून पोहे घे भिजवतो